हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. तर त्याला जॅकफ्रूट म्हणतात, हिंदीमध्ये कटहल म्हणतात. तर आपल्या इकडल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर अशी भाजी कोणी बनवत नाही कटहलची, पण आमच्या यांनी बाहेर खाल्ली होती, त्यांना खूप आवडली होती. तर ह्याच्या अगोदर मी एकदा बनवलेली आहे आणि आता ही सेकंड टाईम आहे. तर छान लागतं, म्हणजे चिकनसारखं लागतं ते. तर चला पाहूया आपण त्याची रेसिपी. तर चला या किचनमध्ये. तर हे पहा, हे आहे आणि हे छोटंच आहे, एक मोठी कैरी असते तेवढ्या साईजचं आहे हे. तर याला ना कापायच्या पहिला हाताला तेल लावावं लागतं. तर चला आपण ह्याला कट करूया. तर हे पहा, छान मी हातांना तेल लावून घेतलेलं आहे, कारण याला चीक असतो, तो चीक पूर्ण हाताला चिपकतो आणि तो लवकर निघत नाही. त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. आणि आता पहा, आणि नाईफ आपल्याला एकदम शार्प पाहिजे. जे चाकू आपला असेल ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्याला धार असली पाहिजे. तर हे पहा, अशा प्रकारे हे आतमध्ये आहे. तर आता हे जे साईडचं शेल आहे आपल्याला पूर्ण हे काढून घ्यायचं आहे. खूप हार्ड असतं हे. पहा चिक, पहा हे पहा. हो, हे पहा, हे तर साईडने खराब निघलंय थोडंसं. ह्याला आहे ना जास्त शार्प पाहिजे चाकू. हे पहा, खूप जास्त चिक, ह्याला खूप जास्त छोटं आहे हे साईजने, थोडं अजून मोठं पाहिजे. असं वाटतं हे खूप जास्तच कच्चं, एकदम लहान. व्हेजिटेरियन लोकांचं चिकन देखील आपण याला म्हणू शकतो. आणि हे देख बघा, कापल्या लगेचच हे काळं पडतंय, लगेच आपल्याला हे पाण्यात टाकावं लागतंय. तर मी एवढ्याच्या फोडी करते पहिलं. हे पहा, असे छोटे छोटे पीसेस आपण करणार आहोत. हे पहा, एवढ्या साईजचे पीसेस. असे मी याला टाकायला अगोदर पाणी घेते. हे मी पाण्यामध्ये टाकून घेत आहे. आणि हे पहा, हे चिक कसं बाहेर निघतोय. हे कापायचंच खूप त्रास आहे. खूप हार्ड असतं हे. हे पहा, पहा माझ्या हाताला किती चिक लागलाय. त्यामुळे तेल लावायचं असतं. तेल लावून देखील पूर्ण हाताला चिपकलाय.
खूप जास्त हार्ड आहे, माझे तर हात दुखायला लागले. तुमच्या दोघांचा फोनचा ब्लूटूथ बंद करा. बाय सगळं आपलं कट करून झालंय आणि पाव किलोच्या पुढं निघले, जवळजवळ अर्धा किलोला थोडंसं कमी असेल. चला आता याला आपण भरून घेऊया. त्या पहिलं माझे हात हे असे झालेले क्लीन करून घेऊयात. तर हे पहा, आता याला आपण अजून एका पाण्याने धुवून घेणार आहोत. आणि आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत अगोदर. याला बनायला वेळ लागतो म्हणून कुकरमध्ये बनवतात. तर आपण पण डायरेक्ट याला कुकरमध्येच बनवणार आहोत. सगळे गरम मसाले काढते, कारण यामध्ये सगळे गरम मसाले टाकावे लागतात तरच याला छान असते. तर हे पहा, हे काही गरम मसाले मी घेतलेत, हे सगळे आपण त्यात टाकणार आहोत. तर हे पहा, आपला कुकर गरम झाला आहे आणि यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. 2 पळ्या. तेल थोडं जास्तच लागते या भाजीला. तर हे पहा, आपला कुकर गरम झाला आहे आणि यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. 2 पळ्या. तेल थोडं जास्तच लागते या भाजीला. राहू दे टाकायला. याला छान आपण गोल्डन कलरचं होईपर्यंत फ्राय करणार आहोत. हे जोपर्यंत फ्राय होते तोपर्यंत आपण याला लागणारं साहित्य काढून घेऊयात. थोडा अजून आपला कांदा कापणं होईपर्यंत याला आपण बारीक गॅसवर होऊ देऊयात. आणि आता कांदा कापूया. मोठे कांदे घेतलेत, कारण या भाजीमध्ये ना कांदे जास्त लागतात. कारण ग्रेव्हीसाठी, याला ग्रेव्हीचा बेस तयार करण्यासाठी कांदा आणि टोमॅटोज लागणार आहे. त्यामुळं मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले. याला आपण मस्तपैकी छान पातळ पातळ स्लाइस करूयात. हे पहा, आता कट करण्या अगोदर मी थोडंसं याला वॉश करून घेते. ते पहा, आता आपण हे काढून घेणार आहोत. आता यामध्ये जाणार आहे सगळे खडे मसाले.
हे पहा, खडे मसाल्यामध्ये आपण वापरणार आहोत दालचिनी, एक छोटी इलायची, चक्री फूल आणि लवंगा, मिरे आणि थोडंसं जिरे, हे सगळे जाणार यामध्ये. आता आपण यामध्ये टाकणार कांदा. आता कांद्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. पूर्ण गोल्डन कलर होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करणार आहोत. मला असं वाटतंय की यामध्ये अजून थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे. खूप तेल झालं आता भाजीला. आता 2 टोमॅटो देखील आपण कट करून घेणार आहोत. जाय की बाहेर आवाज येते मध्ये. रोहन दादूला घेऊन जाय की तिकडं थोडं. हे पहा, कांदा आपला थोडासा सॉफ्ट झालेला आहे. याला अजून थोडंसं फ्राय करायचं आहे. आता यामध्ये टाकणार आहोत आपण 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट. हे पहा, आता यामध्ये आपण टाकणार आहोत सुके मसाले. इथे घेतले मी थोडंसं हळद, इथे लाल तिखट, हे आहे गरम मसाला आणि आहे धनेपूड. आता यामध्ये जातील टमाटर. हे पहा, यामधलं सगळं पाणी आता सुकलंय आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत आता मीठ. आणि आता शिजवणार आहे कटहल. आता याला छान आपण मिक्स करून घेऊयात. कोथिंबीर मी काय कापलेली आहे. चालेल, सुकं चिकन असल्यासारखं दिसतंय. तर यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर. आणि आता छान परत एकदा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. हे पहा, 1 कप पाणी इथं मी घातलंय. अजून थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे, कारण शिजल्यावरती याचं पाणी थोडं कमी होणार आहे. आता आपण याचं ढक्कन लावून घेणार आहोत. आणि आता 3 ते 4 शिट्ट्या याच्या घेणार आहोत. तर आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि गॅस मी बंद केला आहे. आणि गॅस बंद झाल्यावर कुकर मी 5 मिनिटं थंड केला आहे. चला आता आपण चेक करूया की कशी झाली आहे. हे पहा, छान शिजले, गाळा झाले. थोडंसं पाणी जास्त झाले. आपण याला ना फास्ट गॅसवर
ठेवूया जेणेकरून हे पाणी थोडं आटून घेईल. कुकर थंड झालंय आणि थोडं फास्ट गॅसवर मी ह्याला शिजवलंय. तर हे पहा मस्तपैकी शिजलं आहे, छान तरी बी आले आहे. तर आता आहे ना माझ्या एका मैत्रिणीला खूप जास्त आवडते ही भाजी, तर मी तिच्यासाठी देखील पाठवणार आहे. हे पहा खूप जास्त वेळ लागला आहे भाजीला बनवायला. तर चला आपण मैत्रिणीला पाठवूया आणि तिला देखील विचारूया कशी झाली. भाजी खरंच खूप छान झाली आहे. तर या मंडळी जेवायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.